नमस्कार मंडळी, मी डॉक्टर अंजुश्री मेटकर आज एका नवीन विषयासह आपल्यासमोर आले आहे. विषयाचं नाव आहे युद्धस्य कथा रम्या. मंडळी, नुकतेच आपण गोकुळाष्टमी साजरी केलेली आहे. गोपाळकाल्याचाही आनंद आपण घेतला आहे. दहीहंडीचा आनंद आपण मनोमन घेतला आहे. आणि ह्याच पार्श्वभूमीवर आज कृष्ण नीतीतल्या अनंत गोष्टीतल्या ही एक वेगळीच कथा आपण ऐकणार आहोत गोकुळाष्टमीच्या निमित्ताने. महाभारत हे त्या काळातील सर्वात मोठं महायुद्ध होतं असं आपण म्हणू शकतो. कारण युद्धात भाग कोणी घेतला नाही असे क्वचितच लोक होते. या युद्धात अफगाणिस्तान, इराण इथून सुद्धा सर्व राज्य कौरव पांडवांच्या बाजूने उभे राहिले होते. परंतु एक राज्य मात्र असं होतं की जे या युद्धक्षेत्रात असूनही, युद्धक्षेत्रात होतं ते राज्य, पण युद्धक्षेत्रात असूनही युद्धाच्या बाहेर ते राहिलं होतं, युद्धापासून दूर राहिलं होतं. आणि ते म्हणजे दक्षिणेतील उडुपीचं राज्य. उडुपीचा राजा या युद्धात भाग घेण्यासाठी आपल्या सैन्यासह ज्यावेळेला कुरुक्षेत्री पोचला तेव्हा कौरव आणि पांडव हे दोघेही त्याला आपापल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न करत होते आणि त्यांचा तो प्रयत्न जोरात चालू होता. पण उडुपीचा राजा हा अत्यंत दूरदर्शी होता. त्यांनी ठरवलं की आपण ह्या प्रश्नाचं उत्तर कृष्णाला विचारणं जास्ती संयुक्तिक होईल. आणि म्हणून ते कृष्णाकडे गेले आणि त्यांनी विचारलं की हे माधवा, दोन्ही बाजूंनी जे कोणी पाहतो तो या युद्धासाठी आतुरच वाटतो. प्रत्येकजण मला आपापल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न करत आहे, पण दोन्ही बाजूला हे एवढं मोठं सैन्य मला दिसतं आहे आणि ह्या सैन्यासाठी जेवणाची व्यवस्था कशी होईल याचा कोणी विचार केला आहे का बरोबर? तर कृष्ण म्हणाले, महाराज तुम्ही अगदी बरोबर शंका उपस्थित केली आहे. आणि तुम्ही ज्यार्थी ही शंका तुमच्या मनात आली आहे त्यार्थी ह्या शंकेवर काहीतरी तोडगा तुमच्याकडे नक्कीच असणार आहे. त्याच्याशिवाय तुम्ही हा प्रश्न मला विचारलेला नाही. तर कृपया तुमची काय योजना आहे ते मला सांगाल का? यावर उडुपीचे राजे म्हणाले की हे वासुदेवा, भावाभावांमध्ये होणारे युद्ध मला तर खरं तर तसं उचितच वाटत नाही. त्यामुळे या युद्धात भाग घ्यायची तशी माझी खास काही इच्छा नाही आहे. परंतु हेही सत्य आहे की हे युद्ध आता अटळ आहे, ते टाळता येणार नाही आहे. आणि म्हणून मी असं ठरवलं की माझ्या संपूर्ण सैन्यासह येथे उपस्थित मी राहील आणि लढणाऱ्या प्रत्येक सैनिकाला पोटभर अन्न खाऊ घालेल, त्यांच्या भोजनाची व्यवस्था करावी अशी माझी इच्छा आहे. यावर श्रीकृष्ण आनंदाने म्हणाले की महाराज, तुमची कल्पना तर खूप छान आहे. एवढे 50 लाख युद्धे या युद्धभूमीवर असताना तुमच्यासारखा कुशल राजा त्यांच्या जर का अन्नाचं व्यवस्थापन करत असेल, त्यांच्या भोजनाचं व्यवस्थापन करणार असेल तर ही बाजू निश्चितच खूप छान आहे. त्यामुळे युद्धात तुम्ही नाही सामील झालात, पण युद्धभूमीवर असून तुम्ही जर का ह्या सैन्याला जेवण पुरवणार असाल तर त्यासारखी मोठी गोष्टच नाही. मला हे सुद्धा माहीत आहे की या विशाल महासागरा एवढ्या मोठ्या सैन्याच्या अन्नाचं व्यवस्थापन करणं हे तितकंसं काही सोपी गोष्ट नाही आहे. आणि ते एक तर भीमाला किंवा मग तुम्हालाच शक्य आहे असं मला वाटतं. तर भीमसेन या युद्धापासून काही दूर राहू शकत नाही, कारण तो युद्धाचा एक महत्त्वाचा घटक आहे. तर मग तुम्ही तुमच्या सैन्यासह दोन्ही सैन्याच्या भोजनाची जर जबाबदारी घेत असाल तर अशासारखं काहीच छान नाही आहे. अशा प्रकारे उडुपीच्या महाराजांनी सैन्याच्या भोजनाची जबाबदारी घेत युद्धभूमीवर राहून, युद्धात भाग न घेता तिथेच राहून सैन्याच्या भोजनाची जबाबदारी घेतली. पहिल्या दिवशी उपस्थित सर्व सैनिकांना त्यांनी पोटभर असं जेवणाची व्यवस्था केली आणि त्यांची कार्यक्षमता इतकी ग्रेट होती, इतकी अफाट होती म्हणता की दिवसाच्या शेवटी ज्यावेळेला सगळ्या सैनिकांचं जेवण झालं तर एक अन्नाचा कण सुद्धा तिथे शिल्लक राहिला नव्हता. जसजसे दिवस सरत गेले तसतसे युद्धात अनेक युद्ध मारले गेले. योद्ध्यांची संख्याही दिवसागणिक कमी होऊ लागली. दोन्ही बाजूने योद्धे हे पाहून आश्चर्यचकित होत होते की रोज हे महाराज जे स्वयंपाक बनवून घेतात किंवा बनवतायत उडुपीचा राजा, त्याच्यात एक अन्नाचा कणही बाहेर जात नाही. आज जेवढे लोक
आहेत तेवढ्यांच्याच पोटापुरतं अन्न तयार होतंय. मग एवढ्या सैन्याचे भोजन ते कसं काय बनवतायत? त्यांना कसं कळतं, की आधीच की बाबा आज सैन्यात इतकी लोकं मारली जाणार आहेत किंवा आज इतके लोकं गतप्राण होणार आहेत युद्धभूमीवर. खरं तर तेथील उपस्थित सगळ्या सैन्याला हा प्रश्न पडलाच होता, की उडपीच्या राजाने कसं काय समजतं, की आज किती सैन्य मरणार आहे किंवा ते रोज म्हणजे त्याच्या आधारे ते भोजन करतील, की बाबा आज आज इतकी लोकं नाही आहेत, तर आपण एवढंच भोजन करूया. एवढ्या मोठ्या सैन्याच्या अन्नाचं व्यवस्थापन करणं हा तर एक चमत्काराचा भाग आहे, महत्त्वाची गोष्ट म्हणजे. आणि त्यातही एवढं तुम्ही व्यवस्थापन करत असताना त्यात अन्नाचा एकही कण वाया जाऊ न देणं हे त्यापेक्षा अजून अवघड कर्म आहे. आणि हे हा एक चमत्कार आहे, याच्याशिवाय दुसरं काहीच नाही आहे. की रोज महाराज जे भोजन बनवत आहेत ते डेली तेवढंच राहतंय. एक कण अन्नाचा कण सुद्धा वाया जात नाही आहे. तर ह्याच्या मागे नक्की काहीतरी कारण आहे, पण ते कुणालाच काही समजत नव्हतं. अखेर युद्ध संपले, पांडवांचा जिंकले. आपल्या राज्याभिषेकाचा दिवस शेवटी युधिष्ठिराने न राहून उडपीच्या राजाला विचारले, की समस्त देशांचे राजे आमची प्रशंसा करत आहेत की तुमचे लहानसे सैन्य असूनही तुम्ही अशा सैन्याला पराभूत केली की त्या सैन्याचं नेतृत्व स्वतः भीष्म, गुरु द्रोण आणि आमचा थोरला भाऊ कर्ण यासारखे महापुरुष करत होते. परंतु मला असं वाटतं की तुम्ही आम्हा सर्वांपेक्षा खरंच सर्वश्रेष्ठ आहात किंवा कौतुकास पात्र आहात, की एवढ्या मोठ्या 50 लाख सैन्याला तुम्ही जे भोजन दिलं आणि भोजन दिलं हे तर ग्रेटच आहे, पण त्याही पेक्षा तुम्ही अन्नाचा एक कणही रोज वाया जाऊ दिला नाही. हा त्याच्या मागचं फार मोठं चमत्कार म्हणावं लागेल, की हे कसं काय तुम्हाला साध्य झालं, तुम्हाला हे कसं काय कळलं, की आणि एवढी छान भोजनाची जबाबदारी तुम्ही कशी काय पार पाडली. आणि त्याच्याकडून तुमच्याकडे काहीतरी स्पेशल कौशल्य आहे किंवा तुमच्याकडे काहीतरी त्याच्याबद्दल स्पेशल असं ते विशेष कौशल्य आहे. आणि तेच ह्या मागचं जे रहस्य आहे ते मला आता जाणून घ्यायचं आहे. उडपीचे राजे हसल्याने म्हणाले, सम्राट, या युद्धात तुम्ही मिळवलेले जे यश आहे, जे विजय आहे, तो श्रेय घेण्याला म्हणजे पात्रच आहात तुम्ही. की एवढे छोटंसं तुमचं सैन्य आणि तुम्ही एवढ्या मोठ्या कौरवांच्या सैन्याबरोबर लढून जो यश प्राप्त केलं त्याच्या मागे पण काहीतरी रहस्य आहे ना. मग ते रहस्य काय, तुम्ही काय सांगाल, की तुमचं एवढंसं सैन्य आहे आणि त्यांनी मात्र कौरवांना हरवलं आणि तुम्ही युद्ध जिंकलं. त्यावर युधिष्ठिर किंचित हसले आणि ते म्हणाले, की श्रीकृष्णाशिवाय हे श्रेय कोणाला देणार नाही. एक कृष्णच असा आहे की त्याचंच हे सगळं श्रेय आहे. जर ते नसते तर आज कौरव सैन्याचा पराभव करणं आम्हाला केवळ अशक्य झालं असतं. त्या उडपीचे राजे म्हणाले, राजा, ज्याला तुम्ही माझा चमत्कार समजत आहात ना, तो सुद्धा हा श्रीकृष्णाचाच एक महिमा आहे. बघा हा हा माखन चोर किती किती त्याच्याकडे रणनीती ठरलेल्या आहेत, त्याच्याकडे युद्धनीती आहेत, त्याच्याकडे सगळ्याच गोष्टी कशा आहेत. हो, हा इतका कसा विद्वान आहे बरं, देवांचा देव कृष्ण, की त्याच्याकडे त्याचा महिमा एवढा मोठा आहे की तिथल्या आणि त्यांनीच हे सगळं केलेलं आहे असं ते जेव्हा म्हणाले उडपीचे राजे, त्यावेळेला सगळ्यांना आश्चर्य वाटलं, हे कसं हे शक्य आहे. मग उडपीच्या राजांनी त्या रहस्यावरून पडदा उठवला आणि ते म्हणाले, महाराज, श्रीकृष्ण प्रतिदिनी युद्ध संपलं की शेंगा खात असत, भुईमुगाच्या शेंगा, आणि मी दररोज त्यांच्या शिबिरात मोजून शेंगा ठेवत असे. आणि त्यांच्या शेंगा खाऊन झाल्या की त्याच्यातली जी फोलपोट आहे ती मी हळूच बाजूला वेचून काढत असेल, किती शेंगा शिल्लक राहिल्या ते मोजत असे. ते जितक्या शेंगा खात असत, दुसऱ्या दिवशी त्याच्या युद्धात त्याच्या 1000 पटीने सैन्य मारले जायचे. समजा त्यांनी 50 शेंगा जर का युद्धानंतर खाल्ल्या असतील तर दुसऱ्या दिवशी 50,000 सैनिक मारले जायचे. आणि मी याच निकषावर दुसऱ्या दिवशी भोजनाची व्यवस्था करायचो आणि त्यामुळेच कधी अन्नाचा एक कणही वाया गेला नाही. प्रभू श्रीकृष्णाचा चमत्कार ऐकून उपस्थित सारेच आश्चर्यचकित झाले. ते कृष्णापुढे नतमस्तक झाले. ही कथा तशी पाहिली तर महाभारतातल्या अतिशय दुर्मिळ कथांपैकी एक कथा आहे, की
युद्धक्षेत्रीच्या तर कथा सगळ्यांना माहिती आहे, पण युद्धभूमीवर असूनही त्या युद्धात सहभागी न झालेल्या उडपीच्या राजांची ही जी कथा आहे ना, ही खरंच आश्चर्यचकित करणारी आहे. आणि हीच कथा जे उडुपी जे आहे कर्नाटकातील उडुपी जिल्ह्यातील मठात ही वारंवार ही कथा सांगितली जाते आणि उडुपीच्या सम्राटांद्वारे या मठाची स्थापना केली गेलेली आहे. आणि म्हणून तेव्हापासून प्रभू श्रीकृष्णांनी स्वतः उडुपीच्या महाराजांना असा आशीर्वाद दिला की तुम्ही ज्या प्रकारे भोजनाची व्यवस्था अतिशय चोखपणे बजावली, अप्रतिम सात्विक भोजन तुम्ही तयार केलं आणि सैन्याला पुरवलं, त्या बदल्यात मी तुम्हाला आशीर्वाद देतो की तुमच्या राज्याच्या सर्व पुरुषांच्या हातात असं काही कसब येईल, असं काही ते भोजन तयार करतील जे सात्विक असेल, सर्वोत्कृष्ट असेल आणि जे लोकांच्या पसंतीस उतरेल. आणि तेव्हापासून उडुपीच्या लोकांना जगभरात इतके रेस्टॉरंट आपण पाहतो, प्रत्येक ठिकाणी उडुपी रेस्टॉरंट आपल्याला दिसतात, पण त्यांच्या हाताने बनवलेलं भोजन हे खरंच सात्विक असतं आणि खरंच एकदम छान चवदार असतं. भारतासोबत परदेशातही उडुपीचे रेस्टॉरंट आहेत. भगवान श्रीकृष्णाचा आशीर्वाद असाही मिळू शकतो बरं का मंडळी. हा भगवान श्रीकृष्ण ह्याचं ही कथा आपण कृष्णाष्टमीच्या निमित्ताने आपण आज ती श्रवण केली. एक वेगळा अनुभव की युद्धक्षेत्रातल्या सगळ्याच कथा रम्य असतात, पण त्याहून रम्य आणि सुरस अशी ही कथा आहे की 50 लक्ष अशा एवढ्या मोठ्या सैन्याला त्या काळात भोजन पुरवणं. आणि नुसतं भोजनच पुरवलं नाही, पण दररोजही एकही अन्नाचा कण वाया न जाऊ देता त्यांनी जे सात्विक आणि सुंदर सात्विक सर्वोत्कृष्ट असं भोजन पुरवलं. त्याच्यामध्ये श्रीकृष्णाचा हात कसा वेगळ्या रीतीने होता याचा आपल्याला प्रत्यय येतो. आणि त्या लल्लापुढे, त्या द्वारकाधीशापुढे आपण नतमस्तक होतो, नाही का मंडळी? नमस्कार.